नमस्कार. आपण पाहत आहात डी न्यूज पुसद. आज 13 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पारडी येथे विद्यार्थ्यांचे भव्य कलागुण प्रदर्शन आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत रंगत गेला. इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 40 प्रकारांमध्ये नृत्य, नाट्य आणि अभिनय सादर करत उपस्थितांची मने जिंकली. पालकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली आणि बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन देत उत्साह दुप्पट केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री विठ्ठलराव जाधव. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नागोराव चिरमाडे, शिक्षणप्रेमी श्री अरुण बर्डे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष सुभाष केवटे, तसेच पालक प्रतिनिधी अनिल पवार. कार्यक्रमाची सुरुवात झाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने. मुख्याध्यापक श्री संतोष पदमवार यांनी शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी गणित संबोध परीक्षा, हस्ताक्षर स्पर्धा आणि विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बर्डे कोचिंग क्लासेसमधील सुहाना शेख सलीम, आदित्य भोणे, अनुष्का वाघमारे, खुशी भोणे, श्रावणी तोरडमल, पूर्वी वाघमारे या विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले. माजी विद्यार्थी संघाध्यक्ष सुभाष केवटे आणि माजी विद्यार्थी लहू देवकते यांनी शाळेच्या भौतिक सुविधांसाठी प्रत्येकी 1000 रुपयांची मदत जाहीर केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक शिक्षक श्री संघपाल आडोळे, श्री आशिष वाघोडे, श्री रघुनाथ डाखोरे, कुमारी दीक्षा कांबळे मॅडम व कुमारी श्रद्धा जयस्वाल मॅडम तसेच यरमुलकर बापू यांनी विशेष परिश्रम घेतले. फक्त सांस्कृतिक सोहळा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची ही होती एक मोठी झेप. पारडी येथील या स्नेहसंमेलनाने शिक्षणासोबत कला आणि संस्कारांचीही भक्कम सांगड घातली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी दीक्षा कांबळे यांनी केले, तर आभार आडोळे सरांनी मानले. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत रहा डी न्यूज पुसद. धन्यवाद.